चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण लॅपलासच्या काही बेसिक एक्झाम्पल्स आपण बघणार आहेत. तर रिव्हिजन पण होईल या व्हिडिओ थ्रू. ठीक आहे. तर वन बाय वन आपण काय करू, तर बेसिक एक्झाम्पल जे की आपल्या सिंपल फॉर्म्युले जे आहे एक्सपान्शनच्या फॉर्म्युलेस ए मायनस बी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युलेस आणि त्याच्यानंतर तुमचे ट्रिग्नोमेट्रिकचे असतात. ठीक आहे. मल्टिपल अँगल किंवा डबल अँगलचे फॉर्म्युलेस त्या बेसिसवर आपण आज प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर आजचा पहिला जे प्रॉब्लेम आहे काय काय आहे बघा, लॅपलास ट्रान्सफॉर्मचा पहिला प्रॉब्लेम, बेसिक प्रॉब्लेम. ठीक आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे लॅपलास ऑफ साइन टी मायनस कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअर. साइन टी मायनस कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे कसं दिसता येईल तुम्हाला फंक्शन? दॅट इज लेट डिफाइन करून घ्या. एफ ऑफ टी ची किंमत दॅट इज साइन टी मायनस कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे फॉर्म्युला कशामध्ये बसणार? ए मायनस बी च्या फॉर्म्युल्यामध्ये बसणार हा टर्म. ठीक आहे. तर याचे एक्सपान्शन काय येईल? ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. करेक्ट आहे. तर बघा आता एफ ऑफ टी ची किंमत जी आहे, एफ ऑफ टी ची किंमत मग काय येणार? ए स्क्वेअर. ए स्क्वेअरचा अर्थ काय? सायन्स स्क्वेअर. इथं डिफाइन करून घ्या पहिले, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. हिअर ए इक्वल्स टू साइन टी अँड बी इक्वल्स टू किती आहे? कॉस टी. ठीक आहे. तर आता सबस्टिट्यूशन करा. एफ ऑफ टी इक्वल्स टू साइन स्क्वेअर टी. ए स्क्वेअर म्हणजे काय? साइन स्क्वेअर टी. बरोबर आहे. ए ची किंमत किती आहे? साइन टी आणि बी ची किंमत कॉस टी. म्हणजे इथं फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. याचा अर्थ ए ए ए ची किंमत साइन आहे, साइन टी आहे. तर ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर टी येईल मायनस टू टाइम्स ऑफ साइन टी कॉस टी. बरोबर का? मायनस टू ए बी. याचा अर्थ आहे मायनस टू इंटू ए. ए ची किंमत साइन टी आहे, बी ची किंमत कॉस टी आहे, प्लस बी चा स्क्वेअर. याचा अर्थ आहे कॉस स्क्वेअर टी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करतो, इथं मी टर्मचे पेअरिंग करतो. साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी मायनस टू साइन टी कॉस टी. बरोबर का? नाव आपल्याकडं एक फॉर्म्युला आहे, दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. हे कोणता आहे? पायथागोरसचा फॉर्म्युला आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 आणि टू साइन टू थीटाचं किंमत पण आहे आपल्या डबल डबल अँगलचा फॉर्म्युला साइन साठी टू साइन थीटा कॉस थीटा. बरोबर का? टू साइन थीटा कॉस थीटा. तर ह्याला आपण काय करू शकतो? रिव्हर्स मध्ये लिहू शकतो आणि याची किंमत आपण 1 कन्सिडर करू शकतो. पण इथं प्रॉब्लेम काय आहे? इथं फंक्शन टीज आहे, इथं फॉर्म्युल्यामध्ये थीटा आहे. तर सेमच आहे, सेम एक्सपान्शन्स आहेत. मग ह्याची किंमत किती येणार? 1 मायनस ह्याची किंमत किती येणार? समजा हा वाला फॉर्म्युला आपण कन्सिडर केला तर दॅट इज मायनस साइन टू टी. करेक्ट आहे का? म्हणजे आपलं दिलेला जे फंक्शन आहे साइन टी मायनस कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन किती आलेलं आहे? दॅट इज 1 मायनस साइन टू टी. आता नेक्स्ट काय करावं लागेल? टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ 1 मायनस साइन टू टी. याचा अर्थ आहे आता लॅपलासला काय दोन टर्म्स आहेत ब्रॅकेट मध्ये, तर दोन्ही साइडला काय करायचं? दोन्ही टर्म्सला लॅपलास अप्लाय करून टाकायचं आहे. लॅपलास ऑफ 1. ठीक आहे. लॅपलास ऑफ 1 मायनस लॅपलास ऑफ साइन टू टी. तर ह्याचा किंमत किती आहे? 1 अपॉन एस मायनस साइन लॅपलास ऑफ साइन एटी ची किंमत माहिती आहे सगळ्यांना. काय येणार? ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता इथं ए ची किंमत जी आहे ते किती राहणार तुमचं? 2 आहे. मग इथं काय येईल व्हॅल्यू लॅपलासचं? 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. म्हणजे 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. मग लास्टला एक्सपान्शन काय दिसणार आहे तुम्हाला? 1 बाय एस मायनस 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. म्हणजे एस स्क्वेअर प्लस 4 मायनस 2 एस दिसेल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस
4 आणि लास्टला आपल्याकडे जे रिझल्ट आलेला आहे लॅपलास ऑफ साइन टी मायनस कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअर ची किंमत किती आली? इट इज एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. बट आता इथं एक टर्म राहिलेलं आहे आपलं मल्टिप्लिकेशन करायचं, दॅट इज यस. इथं काय करावं लागेल तुम्हाला? यस ची किंमत घ्यावं लागेल मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आला का तुम्हाला? तर हा रिझल्ट आलेला आहे विच एक्सपान्शन दॅट इज साइन टी मायनस कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअर. तर तुम्हाला इथं बेसिक्स काय लक्षात ठेवायचे? हा वाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे आणि हा ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. याच बेसिसवर आपण काय केलं, त्याचं एक्सपान्शन काढला होता दॅट इज 1 मायनस साइन 2t आणि याला लॅपलास अप्लाय केलं. डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय केलं तर आपलं रिझल्ट किती आलेला आहे इथं? दॅट इज रिझल्ट किती आलेला आहे? एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 4 डिवायडेड बाय एस 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 स्क्वेअर प्लस 4 इंटू एस, हा वाला रिझल्ट आलेला. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. चला आता पुढचं क्वेश्चन घेऊ. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे तुमच्याकडं. रूट मध्ये 1 प्लस साइन 2t दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्याला थोडं आपण काय करू, एक्सपान्शन करून घेऊ. बघा सोल्युशन डिफाइन करून घ्या. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी. तर एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? 1 प्लस साइन 2t. करेक्ट आहे, 1 प्लस साइन 2t. तर बघा आता याला रूट मध्ये कन्सिडर करतो. दिलेला जे फंक्शन आहे ते रूट मध्ये दिलेलं आहे. आता 1 साठी आपण प्रिव्हियस मध्ये बघा काय घेतला होता? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची किंमत 1 आहे. तर आपण 1 साठी हा वाला ऍडजस्टमेंट करू शकतो, दॅट इज साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी. ठीक आहे, चला आता 1 साठी काय करायचं? साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी प्लस आणि त्याच्यानंतर बघा इथं साइन 2t, साइन 2t सारखं ट्रीट करा त्याला, म्हणजे 2 साइन टी कॉस टी. इथं थीटा आहे तिथं टी आहे, तर टी सारखं ट्रीट करावं लागेल हा फॉर्म्युला. मग काय येणार इथं? दॅट इज रूट मध्ये 2 साइन टी 2 साइन टी आणि इथं कॉस टी. ठीक आहे, तर ह्याला थोडं ऍडजस्टमेंट करतो. मग इथं काय येणार? साइन स्क्वेअर टी प्लस 2 साइन टी कॉस टी प्लस कॉस स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी. आता इथं बघा आपण ह्या क्वेश्चन मध्ये बघा काय केलेलं होतं, हा वाला एक्सपान्शन घेतला होता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर आता इथं काय करावं लागेल तुम्हाला? हे कसं दिसते? हा वाला टर्म कन्सिडर करा, याला ए म्हणजे ए चा स्क्वेअर, त्याच्यानंतर इथं काय येणार? ए इंटू बी आणि स्टार्टिंगला कोइफिशियंट किती आहे? 2. ऍडिशन मध्ये आहे सगळे टर्म्स आणि ह्याला कन्सिडर करा बी म्हणजे बी चा स्क्वेअर. हा कशाचं एक्सपान्शन झालं? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन झालेलं आहे. म्हणजे रूट मध्ये काय घ्यावं लागेल तुम्हाला? इट इज ह्या टर्मला आपण एक्सपांड कसं करतो? म्हणजे डायरेक्टली काय लिहू शकतो आपण? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर साइन टी प्लस कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो इथं बघा रूट आहे आणि स्क्वेअर आहे, तर काय होणार? दोन्ही गेट कॅन्सल, म्हणजे फंक्शन किती दिसेल तुम्हाला? साइन टी कॉस टी. ठीक आहे, फंक्शन सॉरी साइन टी प्लस कॉस टी. ठीक आहे, हे झालं तुमचा एफ ऑफ टी. आता सिंपल होऊन गेलं तुमचं फंक्शन. आता डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला लावायचे लॅपलासचे. आफ्टर टेकिंग और आफ्टर अप्लाइंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म बोथ साइड, मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ साइन टी प्लस कॉस टी. ठीक आहे, तर मग ह्याचं सोल्युशन काय निघाल? मग डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आहे लॅपलास ऑफ साइन टी प्लस लॅपलास ऑफ कॉस टी. काय येणार इथं? ए ची किंमत 1 आहे, इथं पण 1 आहे. डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला साइन एटीचं काय आहे? ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर
आणि कॉस 80 ची किंमत आहे एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग इथे येणार तुमचा 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. मग लास्टला फायनल रिझल्ट काय येईल तुमचा? दॅट इज लॅपलास ऑफ, आपल्याकडे एफ ऑफ टी ची किंमत ऑलरेडी आपण डिफाईन करून दिलेलं आहे रूट मध्ये, तेच व्हॅल्यू लिहा. दॅट इज रूट ऑफ 1 प्लस साइन 2t equals to 1 divided by s square plus 1 plus s divided by s square plus 1. हा तुमचा फायनल रिझल्ट आहे कशासाठी? फॉर द गिवन. ठीक आहे, समजलं? तर इथं बेसिक ऍडजस्टमेंट्स आहेत. तर तुम्हाला एक्सपान्शन कोणतं यूज करायचं होतं? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं. ठीक आहे, तर आपण काय डिफाईन करून दिलं? पहिलं ए ची किंमत साइन टी आहे म्हणून कन्सिडर केली आणि बी ची किंमत कॉस टी. डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये बसते ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग याच्यामध्ये अंडर रूट ऑफ साइन टी प्लस कॉस टी ब्रॅकेट स्क्वेअर झालं. इथं स्क्वेअर रूट आहे तर स्क्वेअर आहे, दोन्ही गेट कॅन्सल. मग तुमचं फंक्शन किती निघालं? दॅट इज साइन टी प्लस कॉस टी. डायरेक्टली लॅपलास अप्लाय केलं तर तुमच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसतात आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. दॅट इज 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 प्लस एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1. समजलं का? चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. चला आता पुढचं क्वेश्चन घेऊ. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? साइन 5t साइन 3t आणि याच्यासोबत एक्सपोनेन्शियल टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर इथं आपण कंपल्सरी कोणतं प्रॉपर्टी यूज करतो? दॅट इज फर्स्ट शिफ्टिंग थेरम, प्रॉपर्टी नंबर 1 यूज करतो. तर पहिले काय करायला? फंक्शन डिफाईन करून घ्या. लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू साइन 5t साइन 3t. ठीक आहे, तर आता तुम्हाला प्रोडक्ट टू सम फॉर्म्युला यूज करावा लागेल. करेक्ट आहे का? कारण की दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम फंक्शन आहे. साइन 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 ए साइन बी सारखं दिसते, तर ते फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावं लागेल. दॅट इज वी हॅव, इथं लिहा, वी हॅव साइन ए साइन बी ची किंमत किती आहे? 1/2 इन ब्रॅकेट कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. करेक्ट आहे का? ठीक आहे, तर इथं हाच फॉर्म्युला लागेल कारण की दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, बट कंडिशन काय तर सेम आहे, साइन साइन आहे. तर इथं डिफाईन करा पहिले ए ची किंमत किती आहे हिअर, किंवा रिप्लेस करायचं, रिप्लेस ए बाय 5t अँड बी बाय 3t. ठीक आहे, तर साइन 5t साइन 3t equals to 1/2 in bracket cos of 5t minus 3t minus cos of 5t plus 3t. ठीक आहे, तर इथं 1/2 इन ब्रॅकेट टोटल व्हॅल्यू किती येणार बघा? 5t minus 3t 2t. करेक्ट आहे, cos 2t आणि मायनस कॉस ऑफ 5 प्लस 3 8 8 टाइम्स ऑफ टी म्हणजे 8t आले. करेक्ट आहे, म्हणजे एक्सपान्शन काय आलं याचं? 5t साइन 5t आणि साइन 3t चा. दॅट इज 1/2 इन ब्रॅकेट कॉस 2t मायनस कॉस 8t. आता डायरेक्टली काय करावं लागेल? टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ साइन 5t, ठीक आहे, साइन 5t साइन 3t इक्वल्स टू 1/2. आता दोन टर्म्स आहेत म्हणजे दोन लॅपलास तुम्हाला ब्रॅकेट मध्ये अप्लाय करावं लागेल. एकदा कशाला अप्लाय करता? कॉस 2t ला, आणि एक जे टर्म आहे तुमच्याकडं कॉस 8t चा आहे. ठीक आहे, तर हे तर डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये बसले. कॉस 2t आणि कॉस 8t, दॅट इज कॉस 80 च्या फॉर्म्युल्यामध्ये बसल. मग इथं काय येणार? एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर. ए किती आहे तर 2, 2 चा स्क्वेअर येईल मायनस, ठीक आहे, मायनस काय येणार इथं? मायनस एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर, एस स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर 1/2 इन ब्रॅकेट काय येईल इथं? एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर, आपल्याला माहित आहे 4, मायनस 8 एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 16. आता सिम्पली काय करायचं बेटा? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या टर्म्स. 1/2 इन ब्रॅकेट
s in bracket s square plus 64 आणि minus s in bracket s square plus 4 whole divided by s square plus 4 s square plus 60. ठीक आहे, तर ब्रॅकेट ओपन करून घ्या, सिम्प्लिफाय करा त्याला. एस क्यूब प्लस 64s मायनस एस क्यूब मायनस 4s होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 एस स्क्वेअर प्लस 64. ठीक आहे, आता इथं सेम फंक्शन आहे, ते पण प्लस मायनस मध्ये आहे, दॅट इज एस क्यूब. ते दोन्ही गेट कॅन्सल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तर 64 आहे, मायनस 4 आहे, फंक्शन यस आहे किंवा टर्म यस आहे, त्यांचं सम किती येईल 64 मायनस 4 दॅट इज 60 आणि डिनॉमिनेटर मध्ये 1/2 आहे. नंतर करू नंतरच्या स्टेपला दॅट इज 60s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 एस स्क्वेअर प्लस 64. देअरफॉर हे 1 जार हे 30 जार. मग काय दिसेल तुम्हाला व्हॅल्यू दॅट इज 30s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 एस स्क्वेअर प्लस 60. ठीक आहे, देअरफॉर लॅपलास ऑफ आपल्याकडं व्हॅल्यू किती होती साइन 5t साइन 2t ची किंमत किती येणार मग 30s डिवायडेड बाय 30s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 एस स्क्वेअर प्लस 64. मग हा झाला तुमचा एफ बार ऑफ एस. सोल्युशन इथं संपलं का नाही, आपल्याला फर्स्ट शिफ्टिंग थेरम प्रॉपर्टी यूज करायची आहे. कसं काय, कारण की एक्सपोनेन्शियल टर्म जे आहे ते तुमच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ट्रिग्नोमेट्रिक टर्मच्या. ठीक आहे, तर मग काय येणार इथं सांगा, लास्ट स्टेप दॅट इज बाय युझिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम थेरम काय सांगते, लॅपलास ऑफ ई टू द पॉवर मायनस 80 एफ ऑफ टी इक्वल्स टू एफ बार ऑफ एस प्लस ए. समजा एक्सपोनेन्शियलचा पॉवर मायनस ए असेल तर फंक्शन ऑफ एस मध्ये काय चेंज करायचंय एस प्लस ए घ्यायचं, किंवा इथं प्लस असेल तर तिथं मायनस अप्लाय करायचं. मग आपल्याकडे टर्म किती आहे, टर्म आहे ई टू द पॉवर मायनस 3t. ठीक आहे, ई टू द पॉवर मायनस 3t. ठीक आहे, ई टू द पॉवर मायनस 3t साइन 5t साइन 3t. रिझल्ट आलतं आपलं 30s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 एस स्क्वेअर प्लस 64. आता इथे चेंज काय करावं लागेल, एस ची किंमत किती आहे एस प्लस 3. कसं काय, कारण की इथं मायनस 3 आहे, तर चेंज काय करावं लागेल एस प्लस 3. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू, जिथं एस दिसेल तिथं काय सबस्टिट्यूशन करायचं आहे एस प्लस 3. ब्रॅकेटचं टर्म काय येणार एस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 प्लस एस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 64. ठीक आहे, लास्ट स्टेप करून घ्या 30s प्लस 3 होल डिवायडेड बाय याचं एक्सपान्शन काय येईल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एस स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी 2 इंटू एस इंटू 3 6s प्लस 9 बी चा स्क्वेअर किती येणार, बी ची किंमत 3 आहे तर 9 येणार प्लस 4 आणि इथं काय येईल एस स्क्वेअर प्लस 6s प्लस 9 प्लस 64. देअरफॉर ऍडिशन करून घ्या कॉन्स्टंट टर्म्स 30 in bracket s plus 3 whole divided by s square plus 6s plus 13 आणि नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये येईल s square plus 6s plus इथं किती येईल 73. ठीक आहे 73. तर हा तुमचा फायनल रिझल्ट आहे कशासाठी ई टू द पॉवर मायनस 3t साइन 5t साइन 3t. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला या ट्रिग्नोमेट्रिक प्लस फर्स्ट शिफ्टिंग थेरम यूज करायचं होतं. ठीक आहे, चला इथं स्टॉप करूत आपण. हे 3 बेसिक एक्झाम्पल्स होते जेणेकरून तुम्हाला या लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या बेसिक आहेत, स्टार्टिंगला आपण स्टार्टिंगच्या व्हिडिओज मध्ये घेतले होते ते रिवाइज झालेले आहेत. आणि बाकीचे आता राहिले काय, 2 प्रॉपर्टीज कंप्लीट झाले आपले. प्रॉपर्टी नंबर 1 फर्स्ट शिफ्टिंग थेरम आणि प्रॉपर्टी नंबर 2 दॅट इज मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला नेक्स्ट प्रॉपर्टी भेटेल दॅट इज प्रॉपर्टी नंबर 3 डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. ठीक आहे, थँक्यू.